तर मग मित्रांनो, आज होता शुक्रवार आणि आज निघायचं होतं घरी. मग सकाळी उठलो आणि आज काही कॅज्युअलच होतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. पटकन लगेच कपड्याच्या घड्या घातल्या. तोपर्यंत मग पाणी तापवलं तर नाही म्हणलं, परत आता तिला गरमट व्हायला लागलं इकड्या झाड्यासारखं. खिडक्या बिडक्या बंदच ठेवतो पोल्युशनमुळे. आणि काल थोडंसं पार्टी झालीच होती. पार्टी झाली त्याच्यामुळे मग काय आज जरा झोप वगैरे झाली नव्हती व्यवस्थित. काल रात्री आम्ही 2 वाजता झोपलो होतो. येता येता करता तिकडून ते गाण्यात वाजायला लागलं डीजे. जाऊन दे मरत आता. मग लगेच कपडे बिडे घातले, रेडी बिडी झालो, लगेच निघालो, चपला घालो. म्हणलं आता जाऊ दे कंपनीतच बूट घाला आपले, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये बरं राहते म्हणे क्रॉक्स, हे टेन्शन राहत नाही. मग निघालो, गेलो बसमध्ये काही गर्दी नव्हती. आज जरा शुक्रवार लोक सुट्ट्या घेतात आणि होळीची सुट्ट्या होत्या. मग काही लोक ॲडजस्ट करते, कार्यकर्ते काही शुक्रवारी जातात आणि काही नेक्स्ट डे जातात. तर मग गेलो होतो. मग मरणाचं पोल्युशन होतं. यायच्या यायला म्हणलं जाऊ द्या मरत आता निघाव. गेलो कंपनीत, आलो परत वापस. आता काय अंधार पडत नाही, आता चांगलं ऊन नाही, चांगला सूर्य चालू झाला आता इकडे, उन्हाळा आला. मग गेलो आपल्या वर्धमान बसमध्ये, तळोजाच्या. गेलो नावडे ब्रिजवर खाली. म्हणलं आता चला, तिथून लोकल पकडायची होती एक. उतरलो, मग गेलो. मित्र बी होता आपल्यासोबत, त्याला जायचं होतं औरंगाबादला. मग तो जाणार होता राजाराणी, मला जायचं होतं पंचवटी. मग काय गेलो तिथून लोकलमध्ये दिव्यावरून म्हणलं गेलो कल्याण. तोपर्यंत पंचवटी आली होती. बाबा किती गर्दी मारण्याची, ऑटोमॅटिक चालत होतो आम्ही. काय आलो, एवढी कुत्र्यासारखी गर्दी लोकलला टाकली होती त्या लोकलला. म्हटलं ते मारायचे धंदे. मग काय पंचवटीत गेलो, त्याच्यात जागा नव्हती. म्हणलं जाऊ दे आता मरू द्या, किती चालाय 2.5 तासाचा रस्ता, म्हणलं सवय, म्हणलं आपल्याला काही इश्यू नाही. मग गेलो. मग आलो 9-9:30ची. ती ट्रेन झाली लेट 10 वाजेपर्यंत. नेमकं बाहेर आलो पळत. नेमकं तेव्हाच आपल्याला इष्टी लागली होती, सासवड पुण्याची. म्हटलं चला संगमनेर आपलं काम झालं. लटकलो इष्टीला, आलो संगमनेरला. घरी फोन केला, म्हणलं ये. आले मग